नावं बदलली की आपला पदार्थ फॉरेनर झाला की तो आपल्याला आवडायला लागला की मग ते कितीही महाग मिळो आपण ते घेणार. अरे मूठभर शेंगदाणे आणि एक अवोकाडो याचं पोषण मूल्य सेम आहे, माहितीये का तुला? आता दही इतकं वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये मिळतं. बरोबर. आणि ते योगर्ट्स मिळतात, स्वीट योगर्ट, कुठेतरी फ्लेवर्ड योगर्ट असतात. सगळी काढा आणि फेकून द्या. पण ही चटक मर्यादेत ठेवली तर ती तुमच्या अंगावरती चढणार नाही. चटक ही चढली नाही पाहिजे. मला हेल्दी उपवास करायचा तर राजगिरा कमेंट करू. पण राजगिऱ्याचं पोषण मूल्य अतिशय सुंदर आहे. तुम्हाला जर का बायको बरोबर भांडायचं नसेल, ती छान आहे असं वाटत असेल, भांडणात वेळ घालवण्यापेक्षा तिला किचन मध्ये मदत करण्यात वेळ घालवणार, ती पण खुश होईल. तर तू इमॅजिन कर, एक सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसले, पोळी नाहीये, भात नाहीये आणि ऍपल ठेवलेत आणि त्या ऍपल बरोबर पोळी आणि भात खायचा, भाजी आणि इमॅजिन पण नाही. ज्या गोष्टी आपल्याला चालणार नाही, ज्या हेल्दी नाहीये, ज्याच्यामध्ये मीठ, साखर आणि तेलाचं प्रमाण जास्त आहे, या गोष्टी घरात आणूच नका. पण फ्रुट्स मध्ये म्हणजे कार्ब्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हायड्रेशन होतं, गुड. पण ते एवढ्या प्रमाणात खातात की त्याच्यामुळे तुमचा ग्लुकोज स्पाइक पण व्हायला. कशाचीही गॅरंटी नाहीये. फूड अडल्ट्रेशन हा खूप कॉमन आणि सिव्हिअर प्रॉब्लेम झालेला आहे. या जगात कुठलेही ड्रिंक्स हे डिटॉक्स नसतात. की कढीपत्ता जो आपण कधीही आहारातल्या ताटातून बाहेर टाकत होतो, तो आत घेण्याची गरज पडली आहे. कारण सगळ्या बायकांना ॲनिमिया खूप कॉमन आहे आता. तुम्ही जो भात खायला दिलाय ना, त्याच्यामुळे मन भरायला लागलं. कारण इतकं मी ऐकलंय या त्या भाताबद्दल, इन्फ्लुएन्सर बोल, हे बोल, ते बोल, की भात खायचंच नाही. म्हणून मी मागच्या 3 वर्षापासून भात खाल्ला नाही आणि मला जेवणाचं समाधानच मिळायचं नाही. आहाराला एक वेळ असते जशी औषधाला असते. आहाराला एक प्रमाण असतं जसं औषधाला असतं. तसंच म्हणतात ना, ज्या लोकांना आयुष्यभर आहारासारख्या गोळ्या खायच्या नसतील, आता तसं त्यांनी काय करायचं, औषधासारखं जेवायचं. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना वाटतं की हल्ली आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हेल्दी फूड खावं. पण नेमकं हेल्दी म्हणजे काय, याबद्दल आपल्या मनात असंख्य प्रश्न असतात. तुमच्याही मनात आहेत ना? आणि याच प्रश्नांची आज आपण उत्तरं मिळवणार आहोत डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून. त्या एक न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेमकं कसं, किती, केव्हा खाल्लं पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण आपण सुरुवात करूया उपवासाचे पदार्थ, कारण 2 दिवसांनी येणार आहे आषाढी एकादशी. मॅम, सगळ्यात पहिले तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आता एकादशीचा जो प्रश्न म्हणजे आपल्याकडे जे आहे ना, एकादशी दुप्पट खाशी, तर त्याच्याबद्दलच मला असं वाटतं की उपवास म्हणजे नेमकं काय करायचं. उपवास म्हणजे काय की पोटाला आराम देणं. ओके. उपवास म्हणजे आपली सिस्टीम जी आहे, क्लिन्झिंग सिस्टीम असते, ती गटची, आतड्यांची क्लिन्झिंग सिस्टीम जी आहे, त्यांना आपल्याला रिफ्रेश करायचे, कारण ती काम करून करून थकलेली आहे. बरोबर आहे. म्हणून उपवासानं आपलं सगळं व्यवस्थित डिटॉक्स म्हणजे जे म्हणतो ना आपण, ते उपवास असतं. पण आपण त्याला उलटी बाजू देतो की आपण उपवास म्हणजे की दुप्पट खाशी, एकादशी दुप्पट खाशी. तर या संकल्पनेतून खूपच या उपवासाची जी कल्पना आहे ही चेंज झालेली आहे. म्हणजे आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा पोटाला आराम देणं ही संकल्पना असते की थोडेसे फ्रूट्स, कधीतरी थोडं दही किंवा ताक, किंवा आपल्या दिवसभर खूप खाणं होत आहे तर लिमिटेड थोडंसं असं खायचं की जेणेकरून डायजेस्टिव्ह सिस्टीमला लोड नाही आला पाहिजे. पण आता एकादशी आली की थाळ्या सुरू झाल्या. एकादशी स्पेशल थाळी, उपवासाची थाळी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला उपवास म्हणूच नका. जर तुम्हाला खरा उपवास करायचा असेल तर तुम्हाला कमी खायचंय, पोटाला आराम द्यायचा आहे, हलकं खायचंय आणि तरच त्याला उपवास म्हणा. आणि ती सिस्टीम देवाशी का जोडलेली आहे, कारण देवाचं असं म्हणणं आहे की तुम्हाला निरोगी राहायचंय ना, मग तुम्ही कधीतरी उपवास करा, जेणेकरून तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीमला आराम मिळेल आणि तुमचे बरेचसे रोग त्याच्यातून कमी होतील पुढे येणारे. बरोबर आहे. आणि वेन यू फील की अरे आज मी उपवास केल्यानंतर मला छान वाटतंय, रोज ऍसिडिटी होतीये, नंतर ब्लॉटिंग होतंय, गॅसेस होत आहेत, पण
या उपवासानं माझं सगळं गायब होत आहे. सो ती तशी क्रिया करायला आपण परत प्रवृत्त झालो पाहिजे, म्हणून तो उपवास ठेवलेला आहे. आणि देव का पावतो उपवासानं? देव या स्वरूपात पावतो की तुमच्या चुका तुम्हाला कळतात, पण आपण त्याचा एक्झॅक्ट अर्थ वेगळा घेतलाय. आपण उपवास म्हणजे उपवासाचे जे काही पदार्थ ठरवून दिलेले आहेत ते खाणं, बरोबर आहे. पोळी भाजी वरण भात असं नकोय, पण ते परवडतं पोळी भाजी वरण भात, कारण हे उपवासाचे जे काही पदार्थ आपण तयार केलेले आहेत हे अजून घातक आहेत. म्हणजे मी म्हणतेय की तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खायची आहे ना, तर तुम्ही एरवी रोजच्या आहारात घ्या, कारण ती सगळ्यात जास्त कॅलरी देणारी आहे. पोषक नाहीये असं म्हणत नाहीये, पण जास्त जड आहे पचायला, कारण आपण त्याच्यात दाण्याचा कूट घालतो, बरोबर आहे, बटाटा घालतो, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये कार्ब्स कंटेंट जास्त वाढलेत, प्रोटीनचं नावच नाहीये, ठीक आहे. पण हाच जर का तुम्हाला पावणारा पदार्थ पाहायचा असेल, म्हणजे साबुदाण्याची खिचडी पचतीये, तर त्या साबुदाण्याच्या खिचडी बरोबर तुम्हाला दही आणि कोशिंबीरचा रायता हा जर का तुम्ही मॅच केलात तर तो प्रोटीन आणि फायबर देणारा ठरतो. दही खिचडी मिळते बघ, म्हणजे कुठेही मला वाटतं कर्वे नगरच्या कुठेही मिळते. समजा गरवारे कॉलेजच्या शेजारी बरेचसे स्नॅक्सचे दुकान आहे, तिथे काकडी खिचडी किंवा दही खिचडी अशी मिळते. ती सगळ्यात उत्तम खायला, कारण त्याने काय होतं, तुमचा जो काही प्रोटीन कंटेंट फायबर कंटेंट जर आला ना, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी होते, त्याच्यामुळे तो पचायला बऱ्यापैकी चांगला असतो. पण आपण दही काय 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 त्याच्याबरोबर खातच नाही. खिचडी म्हणजे नुसती खिचडी, आणि त्या खिचडीत बटाटा असला पाहिजे, त्याच्याशिवाय खिचडी आवडत नाही. त्याच्यामध्ये दाण्याचं कूट बघ किती प्रमाणात टाकतो आपण. कधी विरळ दाणे खिचडीत टाकले तर त्यांना खिचडीच करताय, सवच नाही त्याला. ते उपवासाच्या दिवशी खाण्यापेक्षा इतर दिवशी तुम्ही जेव्हा कधी ब्रेकफास्ट करता तेव्हा ती घ्या, ती खिचडी काकडी म्हणून घ्या. आणि त्याचे वडे हे तर आपलं फेमस आहे, म्हणजे ज्यांच्या घरी साबुदाणा वडे, त्यांच्या घरी संध्याकाळी साबुदाणे वड्यांचा बेत असतो. आता ते वडे तळलेले असतात. एक तर खिचडी म्हणजे साबुदाणा हा पचायला जड, तो जास्त कॅलरीचा, त्याच्यात आपण त्याच्यात दाणे घालतोय, बटाटा घालतोय आणि ते तळतोय. म्हणजे हे खाताना तो वरती देव असेल तो रडतो बिचारा की मी काय सांगितलंय आणि हे काय करतायत. पण मग हेच खायचंय ना, तर ते उपवासाच्या दिवशी सगळ्यांबरोबर घेऊ नका. कधीतरी तुम्हाला सहज साबुदाणे वडेच खायचेत असं म्हणून घ्या पाहिजे तर ते, कारण नुसतं तेवढ्याने थांबत नाहीये. पण साबुदाणा हेल्दी आहे? हेल्दी आहे ना, पण प्रमाणात हेल्दी आहे. मी हेल्दी नाहीये असं म्हणत नाहीये, कारण त्याच्यात तुम्ही दाण्याचं कूट टाकलाय की नाही, बरोबर आहे की नाही, म्हणजे त्याच्यात फॅट्स आले, प्रोटीन्स आले, बरोबर आहे. साबुदाण्याची चव आपल्याला खूप आवडते. एखादी गोष्टीला चव आवडली ना की आपण त्यातलं पोषण मूल्य बघतच नाही, चटक लागलेली असते. पण ही चटक मर्यादेत ठेवली तर ती तुमच्या अंगावरती चढणार नाही. चटक ही चढली नाही पाहिजे. अरे वा, हा बरोबर. ओके, चटक जर चढली तर आपण कुठेतरी चुकतो. ह्या चचं जे काही गणित आहे ना, हे खरंच लक्षात ठेवायला लागणार आहे. त्याच्यामुळे या एकादशीला जर का एवढं जरी केलं की मी दिवसातून एकदाच साबुदाण्याचा पदार्थ खाईल, मग ती खिचडी खाईल किंवा वडे खाईल, आणि ते प्रमाणात, त्याला मी कशाची जोड देईल, त्याला मी फ्रुट्सची जोड देईल. बरं, लोक काय करतात, नुसते फ्रुट्स, एक्झॅक्टली, नुसते फ्रुट्स, आणि मग दिवसभर मला लो फील होतं. नको, तुला काय प्रॉब्लेमच नाहीये, पूर्ण उपवासच फाडून काढून चिरफाड करणार आहे. नुसते फ्रुट्स घेतले की काय होतं माहितीये का, फ्रुट्स मध्ये काय आहेत, आपण फ्रुट्स सपोज टू बी हेल्दी म्हणतो, हेल्दी तर आहे, मग काय झालं खायला. पण फ्रुट्स मध्ये तुझे कार्ब्स आहेत, विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हायड्रेशन होतं, गुड. पण ते एवढ्या प्रमाणात खातात की त्याच्यामुळे तुमचा ग्लुकोज स्पाइक पण व्हायला लागतो, कारण जास्त ग्लुकोज इंटेक वाढतो त्याचा. खूप जास्त खातोय आपण, हेल्दी म्हणून खातोय. मग त्यापेक्षा तुम्ही दिवसातून 2 एक ठरवून घ्या की 2 फ्रुट्स खाईल, ती पण हायड्रेशन वाली, म्हणजे ऑरेंज असतं किंवा ऍपल असतं असे फ्रूट खाईल. आणि त्याच्या बरोबर मग मी थोडीशी खिचडी घेईल, त्याच्यामध्ये दाण्याचं कूट असेल, पण या सगळ्या जोडीला माझ्याबरोबर दही काकडी हा पदार्थ असेल, कारण तो दही काकडी जो आहे तो त्यांच्या प्रोटीनला मॅच करतो, फायबरला मॅच करतो, आणि मग तो संतुलित ठरतो. आणि या सगळ्याचं पण जर का आपल्याला बाजूला ठेवून मला हेल्दी उपवास करायचा तर राजगिरा कमेंट टू द पिक्चर. राजगिरा, भगर पण आय थिंक चालू, भगर पण चालते, पण राजगिऱ्याचं पोषण मूल्य अतिशय सुंदर आहे. 100 ग्रॅम मध्ये चांगलं उत्तम कॉम्प्लेक्स कार्ब मिळत आहे,
प्रोटीन मिळतात, अगदी 13-14 प्रोटीन मिळतात, आयर्न आहे त्याच्यामध्ये, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम पण आहे. म्हणजे हा देवाने दिलेला एक चांगला पदार्थ आहे. मग त्या राजगिऱ्याला परत चिक्कीत दाण्याचं कूट, त्याचा उपमा, त्याचा शिरा त्याच्यामध्ये मी काय म्हणते, त्या राजगिऱ्याला मस्तपैकी दही घाला, थोडंसं पनीर घाला, दाण्याचं कूट घाला, लसूण घाला, सॉरी लसूण नाही, मिरची घालतो ना आपण, आणि छानपैकी म्हणून त्याचे छानपैकी थालीपीठ करा आणि ते तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. पनीर आणि ते दही त्याच्यात पण टाकलाय, इकडे कार्ब्स पण आहेत, प्रोटीन कंटेंट वाढतंय, दह्याबरोबर खाल्लं की एकदम भारी पोट भरतं. इतकं छान पोट भरेल ना की तुला वाटणार नाही तू उपवास केलास म्हणून. म्हणजे ती साबुदाण्याची खिचडी पोटाला देऊन जो अत्याचार करू, पण खिचडी खाण्यावरती नाहीये, पण एवढ्याने थांबतच नाही. एक डिश आपण जी क्वांटिटी म्हणतो त्याच्यामध्ये कोणी थांबत नाही. 2 वडे खाऊन थांबाल का? नाही. साबुदाणा वडे नाही. मग थांबलो नाही की परत ते अत्याचार सुरू होतात, आणि ते पण संध्याकाळी खाणार आपण वडे. ऑलमोस्ट करेक्ट. असे मस्त असे गरम गरम आले पाहिजे, बसलेले असतात आणि तो कधी येतोय वडा, अशी त्याची आपण वाट बघत असतो. आणि तो वडा आला की 2 तर टेस्टला लागतात आम्हाला, बरोबर की नाही? आणि एका वड्याची कॅलरी 200 ते 300 असते. बापरे. आणि आपण रात्री खातो 5-6 वडे खाल्ल्याशिवाय तर लहान मुलगा पण एवढे 200-300. मग तळलोय ना आपण त्याला. ऍक्च्युली 100 ग्रॅम साबुदाण्यामध्ये 400 कॅलरीज आहेत. त्याच्यात तू दाण्याचं कूट टाकतीयस, त्याच्यात ते तुपात करतीयस, त्याची पण कॅलरी ऍड होतीये. म्हणजे जर का डिश भरून पोहे जर का तुला एक 100-150 कॅलरी देतात, तर त्याच्या दुप्पट कॅलरी तुला साबुदाण्याची खिचडी देते. आलं का लक्षात? त्याच्यामुळे हाय कॅलरी पदार्थ आहे. मग काय झालं एखाद दिवशी उपवासाला खाल्लं तर, पण उपवासालाच कशाला खाताय? देव म्हणतो उपवास पोटाला शांती देण्यासाठी आहे. खरा उपवास लागू होण्याचा असेल तर साबुदाणा उपवासाच्या दिवशी नका खाऊ, इतर दिवशी खा. पण उपवासाचा आहार कसा असावा? मग ते सांगते ना, हलके पदार्थ, की 2-3 फ्रुट्स घे, वाटी भरून दही घे, बरोबर आहे की नाही? सकाळी किंवा संध्याकाळी 1 कप भरून दूध घ्या. मग एखाद्या वेळेला कुठे भगर किंवा राजगिऱ्याचं थालीपीठ असं तुम्ही तिथे करू शकता. शिंगाड्याचं पीठ पण मिळतं, ते त्याच्यामध्ये थालीपीठ छान, उपवासाची भाजणी मिळते, त्याच्यामध्ये थालीपीठ करू शकतो आपण. तो मिक्स असतो रादर, आणि त्याच्यात काकडी घालून जर ते मळलं तुम्ही छानपैकी, किंवा दही काकडी घेतली तर ते उत्तम आहे. एक वेळेला दही झालं, 2 फ्रूट झाले, त्याच्यानंतर ही तुमची राजगिऱ्याची भाजणी किंवा हे याचं थालीपीठ झालं, हे झालं. त्याच्यानंतर थोडंसं पनीर टॉस करून पण तुम्ही खाऊ शकता, काय प्रॉब्लेम. बरोबर. आणि मग कुठल्या तरी एका वेळेला तुमची आयदर 2 वडे येतील किंवा थोडीशी खिचडी, म्हणजे तो बॅलन्स येईल. म्हणजे ज्यांना खास साबुदाणा खाण्यासाठी जे उपवास करतात त्यांना खूप दुःख होईल ना, म्हणून त्यांच्यासाठी मग थोडंसं दिलेली आहे. आणि मग तसं आपण ते तिथे घेऊ शकतो. थोडे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता मुठभर तुम्ही, तो पण चांगला पर्याय आहे तुम्हाला. त्याच्यामुळे हलके पदार्थ खा, कमी प्रमाणात खा, पोटाला लोड कमी द्या. दिवसभर तुम्हाला पोट शांत वाटेल, तुम्हाला छान वाटेल, देवासमोर हात जोडावासा वाटेल, मन शांत होईल, आणि तुम्ही जे खाल्लेलं आहे ते पचवू शकाल, तर तो तुमचा उपवास साध्य झाल्याचा समजा. ना की उपवासाच्या दिवशी एवढं खाल्लंय की दुसऱ्या दिवशी पण ती ऍसिडिटी थांबलेली नाहीये, जड झालेलं आहे, अपचन झालेलं आहे, गॅसेस झालेले आहेत, तर तो उपवास तुम्हाला लागू झालेला नाहीये. हे देवाचे तुम्हाला संकेत आहेत, हे समजून घ्या आणि मग उपवास कसा करायचा ते ठरवा. मॅम, तुम्ही ना दह्याचा खूप उल्लेख केलाय, पण काही जणांसाठी दही हे खूप ऍसिडिक होतं असंही ऐकलंय, किंवा त्यांना त्रास होतो. मग काय करावं अशा वेळेला? काय करायचं म्हणजे उपासासाठी नाही म्हणत मी, रेग्युलरच म्हणते की दही ताक नाहीच म्हणतात. ज्यांना दूध चालत नाही ना त्यांना दही चालतं, कारण तो लॅक्टोज जो आहे ना त्याच्यातला तो तिथे सिम्प्लिफाय केलेला असतो. ओके. त्याच्यामुळे दही चालतं. ज्यांना दही चालत नाही त्यांनी सरळ काय करायचं, घरचं अर्धमुरं दही घ्यायचं, म्हणजे जे आंबट झालं, खूप जास्त आंबट नाहीये, त्याला एका समजा 2 चमचे दही 1 ग्लास पाण्यात घालून ताक केलं तर ते तुम्हाला पचतं. बरं, त्यातूनही प्रॉब्लेम असेल तर थोडा पुदिना घाला, धनेजिरीची पूड घाला आणि मस्त पातळ करा. जेवढं पातळ ताक तुमचं असेल तेवढं तुमचं पोट तुम्हाला थँक्यू व्हेरी मच करेल. अच्छा. पण दही हा रोजच्या आहारात घेतला जाणारा आणि घ्यावा असा माझा आग्रह असतो की दही किंवा ताक तुमच्या आहारात असावं, कारण ते खूप छान प्रकारे न्यूट्रिशन देत आहे आणि ते प्रोबायोटिक आहे. ओके. त्याच्यात जे जिवंत बॅक्टेरियाज असतात ते तुमच्यासाठी पोटासाठी वरदान असतात. म्हणून देव सांगतो की दही तुम्ही उपवासाला खाल्लं पाहिजे.
दुसरी गोष्ट, कोणतं दही हे महत्वाचं आहे. आता दही इतकं वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या पॅकिंग्स मध्ये मिळतं. बरोबर. आणि ते योगर्ट्स मिळतात, स्वीट योगर्ट, कुठेतरी फ्लेवर्ड योगर्ट असतात. सगळी काढा आणि फेकून द्या. घरी अगदी व्यवस्थित तुम्ही जर का दही लावायचं ठरवलं तर कोमट दूध घ्यायचं, 1 चमचा किंवा 2 चमचे दही घ्यायचे आणि एका बाजूने फक्त तुम्ही एक 50 वेळा फिरवा. एका बाजूने ट्याव 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 असं नाही करायचं. एका बाजूने फिरवा, सेट होऊ द्या, ठेवून द्या. एक 4 तासाने बघा मस्त दही झालेलं असतं. आणि त्याच्यामध्ये खूप कमी आंबट असेल ते दही वापरा, म्हणजे तुम्हाला ऍसिडिटीचा पण त्रास होणार नाही. आणि ते असं दही ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात ते तुमच्यासाठी अतिशय योग्य असं मानलं जातं. कुठलेही दही पॅक मध्ये असेल त्यातले बॅक्टेरिया मारलेले असतात, नाही तर ते खराब होईल की नाही. प्रिझर्वेटिव्ह. जर का ते दह्याचं पाकिट फ्रीज मध्ये ठेवलं, 4 दिवसांनी काढलं तरी ते तसंच मस्त असतं. ते तसंच मस्त असतं, म्हणजे त्याच्यात जिवंतपणा नाही. आपल्याला जिवंतपणा पाहिजे आहारात. बरोबर. आणि म्हणून घरात लावलेलं दही हे तुमच्यासाठी योग्य राहील. आणि काहीही अवघड नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी जर का बघितल्या की संध्याकाळी त्यात परत थोडं विरजण राहतं, थोडं कोमट दूध घाला, 50 वेळेला एका बाजूने फिरवा, ठेवून द्या. अतिशय उत्तम दही तयार होतं. आणि त्याला जाण्यासाठी, आणि ते वाचलेले पैसे असतात ना, ते एका तुमच्या मनी बॉक्स मध्ये ठेवा आणि त्याची ऐश करा. ना की ते पैसे त्या उगीच बाहेरच्या दह्यांना घालवून ते काही उपयोग नाहीये. ते खाऊन तुम्हाला जर न्यूट्रिशन मिळणारच नसेल त्याच्यातून तर काहीच उपयोग नाहीये त्याचा. त्याच्यामुळे असं दही खा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रीक योगर्ट. आता ह्याचं खूप फॅट आहे. पण ग्रीक योगर्ट म्हणजे काय माहितीये का तुला? आपण दही टांगून ठेवतो आणि त्याचा काय तयार होतो? दुसरं नाव ग्रीक योगर्ट आहे. हे माहितीये का? नाही, नावं बदलली की आपला पदार्थ फॉरेनर झाला की तो आपल्याला आवडायला लागला की मग ते कितीही महाग मिळो आपण ते घेणार. बरोबर. आणि आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीला फॉलो करण्याचं एक मोठं पेवच फुटलंय, म्हणजे या गोष्टींचा प्रश्नच नाहीये. अरे मुठभर शेंगदाणे आणि 1 अवोकाडो याचं पोषण मूल्य सेम आहे, माहितीये का तुला? आम्हाला ओट्सचा उपमा आवडतो. अरे डोंबल्याचा ओट्सचा उपमा आवडतो. त्या ओट्सच्या उपम्यापेक्षा पण खूप छान पोषण मूल्य तुझ्या पोह्यांमध्ये आहे. खूप छान पोषण मूल्य तुझ्या उपम्यामध्ये आहे. साधा जो खाते तो पण उपमा आहे. किनवा फॉर दॅट मॅटर. किनवाच्या ऐवजी डाळ खिचडी खा. म्हणजे हे पदार्थ नाही आपल्यासाठी आहेत ना, पण ते एवढे आक्रस्ताळपणा करून ते आणायचे. नाही आवडलं तरी त्याला आवडलं म्हणायचं आणि मग ते खायचे. याला काय अर्थ आहे? तुला आवडतो किनवा तू खा, पण ज्याला आवडत नाही त्याला बळजबरी किनवा चांगला म्हणून देतोय. मग आमचे पदार्थ काय आहेत? ते पण चांगले आहेत. कारण कुठलंही एक तू मिलेट्स घेतलं किंवा तू गहू घेतला, तांदूळ घेतले, ज्वारी घेतली, याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. ओके, कॅलरीज पण असतात, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, मिनरल्स आहेत. आपण ते मातीत उगवतोय ना, मिनरल्स खूप छान आहेत त्याच्यामध्ये. प्रोटीन पण आहे. आता जर का प्रोटीनच काढलं तर मग आता त्याला सुरुवात करूयात. समजा तू 100 ग्रॅम गहू घेतलेस, बरोबर आहे, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम प्रोटीन असतं. हे माहितीये का तुला? तू 100 ग्रॅम डाळ घेतलीस, डाळ कोरडी, 100 ग्रॅम डाळ घेतलीस, त्याच्यामध्ये 20 ग्रॅम प्रोटीन. बर, म्हणजे आपण पोळी खातो ह्याच्यात प्रोटीन नाहीये असं नाहीये, प्रोटीन आहेच आहे. मग प्रोटीन युक्त पोळी करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? प्रोटीन युक्त पोळी करण्यासाठी सोयाची पावडर करायची. सोया भाजून घ्यायची, त्याची पावडर करायची आणि 1 चमचा त्याच्यात टाका. 100 ग्रॅम सोयामध्ये 45 ते 50 ग्रॅम प्रोटीन आहे. म्हणजे जे मला वाटतं व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. अशी आपलं डिस्कशन झालं त्याप्रमाणे तू त्याच्यात टाक. किंवा तुम्हाला जर का ते पण नकोय, थोडंसं सोया घ्या, म्हणजे 25% सोया घ्या, त्याच्यानंतर 25% बेसनचं पीठ घे, 50% गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घे, त्याची रोटी कर, अजून जास्त प्रोटीन होईल. साध्या एका गव्हाच्या रोटीमध्ये समजा तुला 3 ते 4 ग्रॅम मिळेल. तू त्याच्यामध्ये सोया आणि बेसन घातलंस, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी येईल, म्हणजे शुगरवाल्यांसाठी बेस्ट आहे. ओके, ही डायबेटिक रोटी म्हणून एकदम छान गाजलेली आहे. तर याच्यामध्ये परत तुझं जे एका रोटीमधलं प्रोटीन झालं 8 ते 9 ग्रॅम. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही त्याच्यात. का प्रोटीन 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 प्रोटीनच करायचंय ना, तर मग प्रोटीनच्या पण भरपूर रेसिपी आपण करू शकतो ना तयार. प्लांट प्रोटीन म्हणजे काय? पी प्रोटीन किंवा सोया प्रोटीन. पी म्हणजे का मटार. अरे ते मटार जर का तू आता सीझन जेव्हा असतो तेव्हा तू मटार आणले, साधे सोलायचे ते आणि फ्रीझर मध्ये तू टाकून ठेवले समजा, तू
तू स्टीलच्या डब्यात ठेव किंवा त्याला झिप हे करून झिपलॉक ठेव. बॅग्स आपण यूज आणि करतो. तसेही प्लास्टिक मध्येच मिळतात ना बाहेरचे फ्रोझन प्रोटीन. पण ते फ्रोझन जे बाहेरचे मिळतात ते चांगले आहेत. त्याच्यापेक्षा घरातले प्रोटीन, घरातले पीस जर का तू मस्त काढलेस आणि ते झिप मध्ये किंवा चांगल्या क्वालिटीच्या पिशवीमध्ये ठेवलेस तर ते त्याच्यापेक्षा पण चांगले टिकतात. विदाउट प्रिझर्वेटिव्ह. वरच्या फ्रीजर मध्ये टाकून दे ना. जेव्हा तुला काढायचे तेव्हा जेवढे पाहिजे तेवढे काढ आणि परत वरती टाकून दे. कशाला लागतात फ्रोझन प्रोटीन? बरं ते प्रोटीन जेव्हा ते आपण पीस काढतो त्याचा जेव्हा मटार भात करतो, त्याची मटारची आपण करंजी करतो, मटारचा आपण पराठा करतो. आता करंजी किंवा हे म्हणते ते ऑइलला खूप चांगला ऑप्शन आहे एअर फ्रायर. तू करून बघ. मी माझ्या घरी त्याच्यासाठी एअर फ्रायर घेतलाय. मला इतकं जेव्हा मी स्क्रोल करते तेव्हा सगळे एअर फ्रायर एअर फ्रायर एअर फ्रायर, बट इट इज गुड. ओके. मी कारण स्वतः त्याच्यामध्ये रेसिपी करून बघितलेल्या आहेत. आणि जे तू तळतीयस ना तोच प्रकार तू एअर फ्रायर मध्ये केला ना तर तो चांगला लागतोय. खूप वाईट लागतोय असं नाहीये. तू फार फार तर काय करू शकते, थोडं वरतून आणि खालून स्प्रिंकल करून टाक. आपली ती मेंटॅलिटी पाहिजे की आपल्याला कमी तेलात हे पदार्थ करता एअर फ्रायर करून जर का 3 खाणार असेल साबुदाणा वडे तर असा एक तळलेला असेल तर एक तळलेला खा, इक्वल होणार तुझ्या कॅलरीज. तो एक नाही मला तळलेलाच पाहिजे तर मग एक खा. मला एअर फ्राय पाहिजे तर 2 खा. सेम कॅलरीज आहेत. 2 एअर फ्रायर केलेले आणि 1 तळलेला, याच्या कॅलरीज सेम होतात जवळपास. मॅम तुम्ही ना प्रोटीन म्हणताय आणि आपण हेही सगळं बोलतोय, पण प्रोटीन म्हटल्यावर व्हेजिटेरियनसाठी एक ऑप्शन सगळ्यात मोठा आहे पनीर. आणि आता त्या पनीरबद्दल इतक्या काय काय गोष्टी ऐकायला मिळतात. तर काय म्हणजे पनीर खावं की न खावं, की कशा पद्धतीने आपल्याला उत्तम पनीर मिळणार? सांगितलं की पनीर घरी करा, नाही पण ते खूप अवघड पडतं. मग ते आम्हाला कधी करू आणि वेळ नसतो. मग आयोडीन टिंकची बॉटल घेऊन जा, ज्या हॉटेलमध्ये जातात तिथे जे आणतात त्याच्या टेस्ट करा. टेस्ट करून ते चुकीचं निघालं तर नका खाऊ, मग तरी घरी येतात. पण खरंच या गोष्टींना खूप सध्या ना काय होतंय, मार्केटिंग गिमिक्स मध्ये तुम्हाला जर का प्रॉफिट हवा असेल ना तर ओरिजिनल पनीर इतकं स्वस्त मिळू शकत नाही. तू घरी जेव्हा आणशील कर, तू घरी ते दूध फाटवशील, ते करशील, ते तुझ्या डोळ्या देखत आहे. आणि त्याच्यामध्ये पण आता मस्तपैकी चिली फ्लेक्स टाकतात लोक, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑरेगॅनो टाकतात. ते खूप छान पनीर होतं तयार. घरी केलेलं प्रोटीन का म्हणतेय मी, कारण तुझ्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन नाहीये. चांगल्या क्वालिटीचं दूध घ्या, ब्रँडेड दूध घ्या जे अंडर सगळ्या प्रोसेसिंगने आलेलं आहे आणि त्याचं तुम्ही घरी पनीर केलं तर हा प्रश्नच येणार नाही. आयोडीनची बाटली न्यायची गरज नाही पडणार. आणि जर का कुठल्याही मोठे हॉटेल, आणि आता आपण बघतोच आहे सगळे भेसळयुक्त चालू आहे, सगळं पकडलं जात आहे, बॅन केलं जात आहे. पण तू खातीयस ती काय हे जर तुला माहिती असेल तर तुला आयोडीनची बॉटल घेऊन बस, नाही तर घरातलं खा. ह्याच्याशिवाय पर्याय ऑप्शन नाही. नोबडी विल गिव्ह यू अ गॅरंटी ऑफ 100% प्युरिटी. तर दुधामध्ये पण भेसळ आहे. आता ते तुम्ही ठरवा दूध कुठून घ्यायचं आणि दुधाचं काय करायचं आणि चांगलं दूध घेण्याचं तुमची जबाबदारी आहे. करेक्ट. कारण सगळीकडे कुठेही केली तरी तिथे हा प्रॉब्लेम येणारच आहे. त्याच्यातून तुम्हाला जेवढं चांगल्यात चांगलं मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे ते तुम्ही घेऊ शकता. कुठलंही ऑर्गॅनिक फूड जे आपण म्हणतो की नाही, ऑर्गॅनिक भाजी, ऑर्गॅनिक हे, अगं पेस्टिसाइड शिवाय होऊच शकत नाही. ते ऑर्गॅनिक उगवायला जर का त्याला पेस्टिसाइड नसेल तर ते खराब होऊन जातं. तू ऑर्गॅनिक कशाला म्हणशील माहिती का, तुझ्या गॅलरीत तू काहीतरी उगवलंय, म्हणजे कुंडीत जे काही उगवलंय, एखादा कढीपत्ता लावलाय, कुठलं झाड लावलंय, टोमॅटोचं हेर, ते ऑर्गॅनिक आहे कारण तुझ्या डोळ्यात देखत तू टाकलं. अदरवाईज कशाचीही गॅरंटी नाहीये. फूड अडल्ट्रेशन हा खूप कॉमन आणि सिव्हिअर प्रॉब्लेम झालेला आहे. त्याला तुम्हाला जेवढी काळजी घेता येईल तेवढी तुम्ही घ्या. पण ते जर का चांगलं असेल तर ते नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. आणि तू जसं म्हणत होतीस की प्रोटीन व्हेजिटेरियनसाठी सोर्सेस जे आहेत ना ते हे तुम्ही घरातले सोर्सेस पण बघा, किंवा एक असा कुठला तरी सोर्स बघा की जिथून तुम्हाला प्युअर येत आहे. म्हणजे आता घरगुती पण खूप लोक काय बरोबर. हो. मग ती माझी मैत्रीण आहे बा, ती खूप छान पनीर करते, तिला एक उद्योगाचा सोर्स तयार होईल. पूर्ण तुम्ही त्या ह्याला बरोबर पूर्ण बिल्डिंग हिच्या घरी तयार होते बरं का, हा चांगला आहे, आपण तो बघितलेला आहे, असं चांगले उद्योग तयार होतील. उलट गृहिणींसाठी हे खूप चांगलं आहे की ज्याला जे चांगलं येत आहे ना ते त्यांनी घरातलं जर असेल तर नक्कीच प्रमोट करायला काहीच हरकत नाहीये. निदान बाहेर फसवणूक जी होतीये ती तरी आपली टळली जाईल, कारण आता तर त्या एक्सपायरी डेट पण बदलल्या जातात. अगदीच प्रॉब्लेम्स आणि इतकं हे आहे ना, कशाशीही श्युअरिटी जर तू देऊ शकत नसेल तर डोळ्या देखत तयार होणार आहे असं जर घेतलं. कारण डाळ खिचडी आपण सपोज टू बी हे म्हणतो ना
आयडियल फूड किंवा कम्फर्ट फूड. पण हीच डाळ खिचडी तू झोमॅटोतून मागवली ना तर त्याच्या कॅलरी 500ने वाढलेल्या असतात. कारण बापरे. त्याला चव आणण्यासाठी बदा बटर घाला, तेल घाला, फोडण्या घाला, चव वाढून देतात. आणि ती जर का छान जर की चवदार असेल आपल्या घरातल्यापेक्षा तर आपण ती खातो. अननेसेसरी कॅलरीज आणि मग वेट गेन अशा दोन्ही गोष्टी होत आहेत. म्हणजे ते तूप आणि ते बटर पण कसं आहे हे पण माहिती नाहीये. आणि हाईट म्हणजे एखादा खूप चांगला पदार्थ आहे म्हणून अंडा भुर्जी जर का तू कुठे असं बाहेर खायला गेली ते आता रील्स येतात बघ की ते 1-2 अंड्यांसाठी 1 अख्खं बटरचं पाकिट वापरतात ते. बापरे. म्हणून म्हटलं घरातलं खाणं शेवटी चांगलं आहे. आणि तुम्हाला सगळं गाव फिरून यायचंय, शेवटी घरीच यायचंय. मग घरी माझं तर म्हणणं आहे कामवाली बाई तुमच्या देखत काम करते ना तिला शिकवा, ती करेल. झोमॅटोपेक्षा फ्रीजचा वापर व्यवस्थित केलात तर तुम्हाला अजून छानपैकी चांगल्या न्यूट्रिशनचे पदार्थ खायला येतील, स्वतःच्या हाताने केलेले येतील. तुम्हाला जर का अगदी वाटलं की आज मेथीची भाजी छान आहे, थोडी जास्त करून ठेवते, आज उद्या 2 दिवस खा. पण व्यवस्थित वापर म्हणजे काय? म्हणजे 24 तासाच्या आत किंवा 2 दिवसाच्या आत तुम्ही जर का फ्रीजमध्ये ते वापरलेली फ्रीजमध्ये त्या भाज्या करून ठेवल्या, डाळ करून ठेवली तर तू ते 2 दिवस चांगलं अन्न खाऊ शकते ना. फक्त जे ठेवतो ना आपण फ्रीजमध्ये स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं, व्यवस्थित झाकून ठेवायचं, प्रत्येक पदार्थ झाकून ठेवायचं, म्हणजे क्रॉस कॉन्टॅमिनेशनची भीती पण कमी असते. 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त वापरू नका, इनफ होतं. म्हणजे संध्याकाळी तुला जर का वरण भात खायचंय पण त्याच्याबरोबर भाजी पण तोंडली लावायची तर सकाळी केलेली भाजी तू संध्याकाळी खाऊ शकतो. बरोबर, सकाळी पण खाऊ शकतो. अगदी. मुगाची खिचडी सगळ्यांना आवडते, करून ठेवलीस तू अगदी 1-1 चमचा घेताय तर तुम्हाला 2 दिवस ती आरामात पुरते. फ्रीज इतके छान छान अवेलेबल आहेत आता. मोठ्या कपासिटीचे पण फ्रीज आहेत. आपण फॉरेन कंट्रीला काय करतो, ती लोक कुठे रोज स्वयंपाक करतात? हो, त्यांचं सगळं फ्रोझन आहे. सगळं फ्रोझन केलं तर आपल्याला आपल्या चवीचं आपल्या हाताचं पण मिळतं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर का बायको बरोबर भांडायचं नसेल, ती छान आहे असं वाटत असेल, भांडण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिला किचन मध्ये मदत करण्यात वेळ घालवणार, ती पण खुश होईल. चला माझ्या नवऱ्याने मला हे करून काहीतरी मदत केली. मदत. आणि कसं आहे माहितीये का, आता दोन्ही आपण इक्वॅलिटी जेंडर म्हणतो ना, त्याच्यामध्ये खरंच जर का दोघं पण नोकरी करणारे असेल तर सकाळी अर्धा तास तुम्ही लवकर उठून त्याच्यासाठी वेळ दिला ना तर ते होऊ शकतं. आणि नवऱ्यानं मदत केली म्हटल्यावर बायकोला पण भरून येतं बिचारी की अजून चांगल्या प्रकारे मदत करतोय. आणि त्याला पण मग 2-4 गोष्टी चांगल्या खायच्या असतील तर त्यांनी केली मदत तर आपण पण. नाहीतर आता हे खायचं नाही ते बाहेरून मागव असं नाही म्हणणं. मी तुला मदत करतो, मला घरातले साबुदाणे वडे दे. बरोबर. पण मॅम आता परत विषय तो साबुदाणा वडा, चटक या भोवती खूप फिरणार आहे. तर चटक एकदा लागली ना कुठल्याही पदार्थाची तर मला वाटतं तुम्हाला ती परमनंट लागलेली असते, ती काय सुटत नाही लवकर. आणि ह्याच्यातून कुठेतरी तयार होतात त्या 2 गोष्टी ज्या मी आत्ता नोटीस करते. एक म्हणजे इमोशनल इटिंग. काहीही झालं म्हणजे रडू येतंय काहीतरी खायचं, हसू येतंय काहीतरी खायचं, मूव्ही बघताना काहीतरी हातात पाहिजेच. हे जे इमोशनल इटिंग आहे ना हे. आणि दुसऱ्या बाजूला आहे फूड फोबिया, की मी एवढं खाते मग बापरे याच्यातून एवढं मला कॅलरीज मिळतात. फूड फोबिया म्हणण्यापेक्षा गिल्ट म्हणेन मी ते. तर या 2 कॉन्सेप्ट्सबद्दल काय सांगाल? आपण जर का क्रेविंग्सचा विषय निघालाय बरोबर आहे, तर क्रेविंगसाठी आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमची झोप पूर्ण झाली आहे का. तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये आणि आता समोर काहीतरी घेऊन बसलाय, मग तुम्हाला क्रेविंग होणार. कारण तो फास्टिंगचा पिरियड जो आहे ना तो न्यूट्रिशन विरहित गेलेला आहे. मग ती कुठेतरी बॉडी वसूल करणार आहे तुमची. त्याच्यामुळे खूप वेळ काहीच खाल्लेलं नाहीये, 16 तासाचा इंटरमिटंट फास्टिंग करतात त्या लोकांना हे प्रॉब्लेम यायला लागले. एकदा बसले की मग सुटले, जोपर्यंत खात नाही तोपर्यंत प्रॉब्लेम नाही. पण तो जो काही 8 तासांचा विंडो सुरू राहतो त्याच्यामध्ये वाटेल ते खातात. कारण म्हणे की आम्ही एवढं फास्टिंग केलंय मग आता मला नको का खायला. पण त्या फास्टिंगमुळे जो काही चांगला बदल झालाय तो तुम्ही त्या सगळ्या 8 तासाच्या विंडोमध्ये खाऊन सगळं बिटवून टाकताय. मग त्याच्यामध्ये ते काहीही समोर असलं तरी घेतात खायला. जर असं टाळायचं असेल तर तुमच्या वेळा फिक्स करा जेवणाच्या, ही पहिली गोष्ट. म्हणजे तुम्हाला क्रेविंग्स कमी होतील. जरी क्रेविंग्स झाले तरी खजूर असतो, 1 खजूर तुम्ही 10 मिनिटं चावून खाल्लात ना तरी तुम्हाला ते क्रेविंग्स कमी व्हायला मदत मिळते. किंवा हेल्दी स्नॅक्स घरी रेडी ठेवा. म्हणजे इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग पॅकेट फूड्स, पॅकेट स्नॅक्सपेक्षा तुमच्या घरात मखाना थोडा रोस्ट करून ठेवा, पातळ पोह्यांचा चिवडा असतो तो करून ठेवा, फुटाणे ठेवा आणि ते तुमच्या टेबलवरती असू देत.
म्हणजे चांगलं काहीतरी चांगलं खायला जाईल ज्याच्यामधून पोषण मूल्य मिळतात की तुमचे क्रेविंग्स कमी होतात. आणि जेव्हा इमोशनल इटिंग असतं तेव्हा शांतपणे घ्या. रोज त्या माणसाने एक 10 मिनिटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. झोप कंप्लीट करणं गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यामुळे रिपेअरिंग सिस्टीम आपली चांगली होते. ठीक आहे. त्या इमोशन्सला मेडिटेशनने आपण शांत केलं तर आपल्या क्रेविंग्स कमी होतील. आणि तरी पण काय खायचं झालं तर घरात हेल्दी ऑप्शन रेडी ठेवा जो दॅट आपण ते सोडून बाकीचं काहीतरी घेणार पटकन नाही. तोंडात टाकणं जे हा, म्हणतो. पटकन तोंडात टाकायला चांगलं चांगलं काहीतरी तुमच्या याच्यात ठेवून द्या की जेणेकरून तुम्ही ते गोष्टी खाल्ल्या तरी तुमचे पोट भरेल. तुला खोटं वाटेल जर तू कधीही भूक लागली खूप तुला आणि तू मुठभर फुटाणे घेतलेस आपले महाबळेश्वरचे फुटाणे किंवा आणि त्याच्यावरती पाणी पिलंस एक अर्धा ते 1 ग्लास तर इतकी खूप पोट सुंदर भूक लागते. अगदी जाते best खरंच आहे, म्हणजे. अगदी अगदी. आणि खूप जास्त भूक लागले पण मला असं काहीतरी तेलकट बिटकट खायचं नाहीये. 2 उकडलेली अंडी तू खाल्लीस तुला 400% लिहून देते. पुढचे 4 तास भूक लागणार नाही लागत खरंच. मग हे असे ऑप्शन असताना तुम्ही कशाला चुकीच्या गोष्टींकडे. ज्या गोष्टी आपल्याला चालणार नाही, ज्या हेल्दी नाहीये, ज्याच्यामध्ये मीठ, साखर आणि तेलाचं प्रमाण जास्त आहे, या गोष्टी घरात आणूच नका मी म्हणते. आणि का आणू नका म्हणते, त्यांची मुलं त्यांना हे ऍडिक्शन सुरू झालं. एक्झॅक्टली. नेक्स्ट जनरेशन कडे आणि पास या ऑन झालं. ऍडिक्शनमुळे त्यांच्यामध्ये खूप लवकर असे इन्शुलिन रेजिस्टन्स झालेली मान काळी, पोट वाढलेली मुलं ही आत्ताच दिसायला लागलेत एक 13-14च्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांना घेऊन पेशंट येतात माझ्याकडे की आता ह्यांचं काय करायचं. ओबेसिटी त्यातून जास्त होते. तसंच तू आता जर का माझ्या इन्स्टा किंवा ह्याच्यावरती गेलीत मी तिथे फीडबॅक टाकते. अशी सान्वी नावाची माझ्याकडे एक पेशंट होती म्हणजे मुलगी आहे 13 वर्षाची मुलगी आहे. अतिशय चुकीच्या सवयी होत्या आणि तिला हळूहळू हळूहळू व्यवस्थित आई वडिलांना सांगितलं की आधी तुमचं डाएट व्यवस्थित तिच्या समोरचं मॅनेज करायचं. सो सगळ्या भाज्या व्यवस्थित खायला लागली. काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे आणि ते आई वडिलांनी मुलांसाठी करणं पण गरजेचं आहे. सगळ्या भाज्या खायला लागली. तिला कटलेट्स वगैरे असे छान छान ऑप्शन दिले की जेणेकरून काही काही मुलं भाज्या खात नाही. भाज्या वापरून कटलेट्स तयार करा. पराठे कटलेट करा, कटलेट करा आणि तू काय कर माहितीये का, सगळ्या भाज्या मटार वापर, सोया वापर, त्याच्यामध्ये छान छान पैकी भाज्या घाल, त्याला बेसनचं बाइंडिंग दे, ते कटलेट कर आणि त्या असे ते चपटे चपटे करून आपण ते हे असतं ना फ्रीझरमध्ये टाकून दे. जेव्हा ज्यांना हवंय ते काढायचं बाहेर, शॅलो फ्राय कर आणि ते जेवणामध्ये सगळ्या भाज्या जातात त्याच्यात. काय खात नाहीत भाज्या खात नाहीत मुलं. कटलेट हा आवडणारा प्रकार आहे आणि कटलेट असं असतं त्याला परत तीळ वरती लावलेस तू शॅलो फ्राय करताना मस्तपैकी अजून कॅल्शियम पण ऍड करते, पोषण मूल्य पण ऍड करते, भाज्या ऍड करते त्याच्यामध्ये. सोया चंकेत त्यातले कळतच नाही मुलांना. खरंच कळत नाही, ते जातात म्हणजे पोटात गेले ते बरोबर. त्याच्यामध्ये तो बीट उकडलेलं बीट असतं ते पण तू हे करून घे. कलर्स येतात त्यांना. कलरफुल कटलेट सगळ्यात चांगलं पोषण मूल्य देणारा पदार्थ. फ्रीजर मध्ये आठवडाभर व्यवस्थित राहतो. सगळ्या आता बरोबर माहित असलं पाहिजे. बरोबर. आम्हाला फायबरच नाही, आम्हाला ते काय ते काकडी आणि गाजर आणि ते चिरायचं आणि हे करायचं खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे आमचं खाल्लं जात नाही. करा ना कटलेट टाकून सगळं. प्रत्येकाला एक एक कटलेट झालं तुमचं सॅलड. पण ते शॅलो फ्राय केलं पाहिजे. फ्राय करा, उकडून घ्या. काही जणांना उकडून हवं असेल तर उकडून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. ज्यांना ते आवडत नाही त्यांनी हे तरी करा. खूप सोप्या गोष्टी जी आपण करू शकतो. पण आता याच्यावर ना एक सोल्युशन अजून पुढे यायला लागलं ते म्हणजे ते डिटॉक्स ड्रिंक्स. तर त्यामध्ये कितपत तथ्य आहे? या जगात कुठलेही ड्रिंक्स हे डिटॉक्स नसतात. ही पहिली गोष्ट असते. तुमच्या शरीरात डिटॉक्स करणारी लिव्हर आहे, किडनी आहे, स्किन आहे आणि लंग्स आहेत. लंग्स मधून काय डिटॉक्स होतं, सगळी एअर प्युरिफाय होते. स्किन मधून बरेचसे डिटॉक्स आपण बाहेर टाकतो, घाम येतो. बरोबर. किडनी सगळं फिल्ट्रेशन करते आणि लिव्हर मध्ये सगळे टॉक्सिन्स तुझे न्यूट्रलाइज होतात. या चौघांशिवाय जगात काहीही डिटॉक्स नाही. उत्तम पाणी पिणे, पाण्याची क्वांटिटी व्यवस्थित ठेवली, हे सगळे फिल्टर व्हायला मस्तपैकी मदत मिळते. ग्रीन टी, ब्लॅक टी, येलो टी, जस्मिन टी, पिंक टी, कुठलाही टी सगळे काउंट कर
हायड्रेशन शिवाय आणि थोडेसे पॉलिफिनॉल्स जे असतात त्याच्याशिवाय ते आपल्याला काहीही देत नाही. पॉलिफिनॉल्स म्हणजे म्हणजे केमिकल कंपाऊंड आहे जे Okay. अँटीऑक्सिडंट म्हणून तुम्हाला ट्रीट होऊ शकतात. मग ते साध्या ब्लॅक कॉफीमध्ये पण होतं. ओके. ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट रिच असतात. ब्लॅक कॉफीतले जे काही घटक आहेत ते लिव्हरसाठी फॅट रिमूव्ह करायला पण मदत करतात. म्हणून फॅटी लिव्हरवाल्यांना ब्लॅक कॉफी घ्यावी. जर त्यांची झोप डिस्टर्ब होत नसेल तर एक लिमिटेड क्वांटिटी पासून त्यांनी सुरू केली तरी आपल्याला बऱ्यापैकी फरक दिसतो असं संशोधन झालेलं आहे. बाकीचे जे सगळे टी आहेत ते फक्त पैसे मिळवण्यासाठी आहेत. तुमचा खर्च कुठे करणार? जर तुम्ही खर्चच केला नाही तर मग तुम्हाला कसं वाटणार आपण काहीतरी हेल्दी खातोय? बरोबर आहे की नाही? बरोबर. 200 रुपयाचा ॲव्होकाडो आणल्याशिवाय तुला वाटेल का तू त्यातून हेल्दी फॅट्स घेते? तेच फॅट्स मरायला ते शेंगदाण्यांमध्ये पण आहेत. भाजलेले शेंगदाणे खाल्ले तरी. कारण बघ ना तू, आताची पिढी आणि नंतरची पिढी जी काही आहे ती, किंवा आपल्या आधीची जी काही आजी आजोबा वगैरे जे, ते काय खायचे? मुठभर दाणे खायचे उपवासाच्या दिवशी. पोट भरून त्यांची मुळं पण रुजलेली होती, म्हणजे शारीरिक मुळं पण. मी त्यांना माहिती होतं ना अति खाणं हे आजाराला निमंत्रण आहे. त्याच्यामुळे आहार हेच औषध जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या आहाराला एक वेळ असते जशी औषधाला असते. आहाराला एक प्रमाण असतं जसं औषधाला असतं. तसंच म्हणतात ना, ज्या लोकांना आयुष्यभर आहारासारख्या गोळ्या खायच्या नसतील, आता तसंच चाललंय, त्यांनी काय करायचं? औषधासारखं जेवायचं. म्हणजे लिमिटेड मध्ये तुम्हाला वेळा पाळून ते केलं की तुम्हाला आहारासारखी औषधं खावी लागणार नाही, तर औषधासारखं जेवण केलं. पण आज बेसिक गोष्टींसाठी आपल्याला घ्यावं लागतात औषधं. म्हणजे B12 साठी आधी कुठे गोळ्या घ्यायच्या होत्या? व्हिटॅमिन डी साठी कुठे गोळ्या होत्या? मग आता आपण घेतोय ते का? कारण आपण काय करतोय? तू दिवसभरात किती तुझं सनलाईट तुझ्या अंगावरती पडतंय हे विचार कर. पडतंय? हो, म्हणजे आता पर्सनली मी पण अनेकांचा हा प्रॉब्लेम आहे की कारण तुम्ही बाहेर गेलात की सगळं सनकोट बिनकोट घालून जाताय. बरोबर आहे. ते वरती सनस्क्रीन वगैरे लावताय. करेक्ट. असा सन एक्सपोजर आहे किती? मैदानातले खेळ आहेत कुठे? सांग ना तुम्हाला. मग कसं मिळावं तुझं व्हिटॅमिन डी? तू तेवढं एक्सपोजर. मी काय म्हणते की सकाळी अगदी 10 ते 15 मिनिटं 8 ते 10च्या उन्हामध्ये जाऊन तुम्ही वॉक करून आलात तरी तुमचं व्हिटॅमिन डी कम्प्लीट होऊ शकतं. प्रोव्हाइडेड तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित पाहिजे, तुमची झोप व्यवस्थित पाहिजे, तुमचं खाणं व्यवस्थित पाहिजे, तर ह्या गोष्टी तुम्हाला बरोबर त्यावेळेला त्या ठिकाणी लागू होतात. B12चं म्हणतीयस तू, बरोबर आहे. आज किती लोकांची जेवणं वेळेवरती होतात? किती लोकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे? किती लोक डायबेटिक आहेत ज्यांना डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत? खूप जण आहेत. खूप आहेत ना. मग त्याच्यामुळेच B12 कमी होत आहे. पण मग अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे आपण गोळ्या न घेता आपल्या डेली ह्याच्यातून मिळेल? तुमचं बॅलन्स डाएट ठेवा. तुम्हाला ऍसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम नसेल, तुम्हाला शुगर बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या स्पेशली नसतील चालू, तर तुमचं B12 ऑटोमॅटिक सुधारतं. पण काय खाऊ शकतो आपण त्यासाठी? खायचं तर आपल्याला B12चा सोर्स आहे अॅनिमलच आहे. म्हणजे दूध दुभतं जे म्हणतो, पनीर, दूध वगैरे हेच B12 आहेत. कारण ते त्यांनाच बनवता येतं. आपल्याला कुठे बनवता येतं? प्लांट मध्ये नाहीच आहे ना B12. जे काही आहे ते तिकडे आहे. मग ते सोर्स तुम्ही जर का व्यवस्थित घेतले तर त्याने पण वाटतं तुमची लाईफस्टाईल चांगली केली, तुमचं व्यायाम व्यवस्थित जागेवरती आला की तुमची ऍसिडिटी जागेवरती येईल, ऍसिडिटी जागेवरती आली की ती पचनशक्ती चांगली होते, पचनशक्ती चांगली झाली तर तुमचं B12 वाढतं. कारण शेवटी कन्व्हर्जन पोटाचंच होत आहे. तुम्हाला डायबिटीसच्या गोळ्या आहेत ते जे मेटफॉर्मिन वगैरे औषध आहे ना, ते सगळं B12ला ऍब्झॉर्प्शनच होऊ देत नाही, तयारच करू देत नाही. कसं येणार तुमच्या B12ला? पण मला वाटतंय तुम्ही म्हणताय सतत ते लाईफस्टाईलमुळे होतंय. ते IT मध्ये आपण जे हल्ली म्हणतोय की एक त्यांची एक लाईफस्टाईल ठरली आहे, कधी नाईट शिफ्ट पण त्यांना असू शकते, ही एक गोष्ट. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे म्हटलंय की सूर्यास्तापूर्वी तुम्ही जेवण केलं पाहिजे. तर मग या लोकांनी स्वतःचं लाईफस्टाईल कशा पद्धतीने मेंटेन करावं? जॉब तर थोडी सोडणार आहे. फक्त एकच करायचं की 10-11 नंतर मेजर मील नाही खायचं. जे जेवण म्हणतो ना असं नाही करायचं. तुमची कोणतीही शिफ्ट असू द्या, तुम्ही 8च्या आत जेवण करून घ्या. मग तुम्हाला रात्रभर जागं राहायचंय की नाही, त्याच्यामध्ये जे पदार्थ खाल ते कमी कॅलरीचे, लाईट असणारे पदार्थ जर का खाल्ले तर तुम्हाला तो त्रास होणार नाही. म्हणजे आता समजा तुझी शिफ्ट सुरू झाली, तुला पहाटे 4 पर्यंत काम करायचंय, बरोबर आहे, तर तू 9 वाजता जेवण करून घे आणि मधल्या स्नॅकिंगसाठी एखादं फ्रूट ठेव, एखादं उकडलेलं अंड ठेव किंवा मखाना, पातळ पोह्यांचा चिवडा, हे असं छोटेसे स्नॅक ठेव की जेणेकरून तुला पूर्ण जे काय तू खाणार आहेस त्याचा लोड तुझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला येणार नाही. म्हणून उशिरा जेवण आणि हेवी जेवण, तेलकट जेवण, मोठं जेवण हे जरी टाळलं तरी निम्म्याच्या वरती आजार आपले कमी होतील.
तेच जेवण तुम्ही लवकर घेतलं, त्याच्यानंतर भरपूर हालचाल ठेवली आणि ते पचून गेलं झोपण्याच्या आधी, तर हा त्रास होणार नाही. कारण बऱ्याच लोकांना संध्याकाळीच खायचं असतं ना, घरी आल्यानंतर सुरू होतं, पण ते एवढ्या उशिरा खातात की ते बॉडी रिपेअरिंग सिस्टीमला जर वेळ दिला नाही तर ते कसं तुम्हाला चांगले ठेवेल. एखादी गाडी तुम्ही चालवताय, ती इतकी चालवली तिला सर्व्हिसिंगच केली नाही तुम्ही, बरोबर, तर ती पुढे खराब मेंटेनन्स पाहिजे. तो मेंटेनन्स पाहिजे ना, ते मेंटेनन्सला वेळच देत नाहीये तुम्ही. कारण खाल्लं की झोपताय, झोपल्यानंतर बॉडी रिपेअर झाली पाहिजे ना, ती शांत झाली पाहिजे, तिला तेवढा वेळ. आपण डायजेशन चालूच ठेवतोय ना, जेवलं की झोपलं की. त्यांना रिपेअरिंग सिस्टीमला वेळ कुठे मिळतोय. ज्या गोष्टी क्लॉक प्रमाणे चालतात त्या गोष्टीतून तुम्हाला मान्यच करायला लागणार आहे. तर तुम्ही दिवसा काम करा किंवा रात्री काम करा. माझ्याकडे हेच तुझं जे काही नाईट शिफ्ट होती, मुंबईची एक पेशंट होती, तिला हेच सगळं गणित आखून दिल्यानंतर 13 किलो वजन कमी केलं तिने. नाही तर म्हटली ती माझं वजनच कधी कमी होत नाही, कारण मला रात्रीची पाळी असते त्याच्यामुळे. पण आता वजनावरून मला काय आठवलं, ते ना काही ठिकाणी ऍड्स असतात 10 दिवसात 5 किलो कमी. यामध्ये किती तथ्य आहे? 5 किलो कमी आणि 15 दिवसात 10 किलो वाढून, असं असतं ते. बरं, तू आता 10 दिवसात जेव्हा वजन कमी करते आणि तुझं 5 किलो वजन कमी झालं असेल, इट इज नॉट फॅट ऑलवेज. एक तर तुझं पाणी कमी होतं शरीरातलं, तुझे मसलला ती एनर्जी वापरण्यासाठी मसल लॉस व्हायला लागतो, तुला वीकनेस, चिडचिड, भूक असं व्हायला लागतं, कारण तू नीट काही खाल्लेलं नाहीये. आणि जर का त्याच्यातून तुला वीकनेस आणि हे आला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण ते जे काही वजन 5 किलो कमी झालं हे टिकवता पण आलं पाहिजे. ते टिकवता कसं येणार? त्या बॉडीला असं करून ठेवलंय, जेव्हा तू त्याला रिकामं करशील तेव्हा ती खटकन ओपन होणार आहे आणि ते 5 किलो कमी केलेलं 7 किलो वाढवणार. शिवाय त्याच्यामध्ये बॉडी रिपेअरिंग सिस्टीमला इतका ताण येतो की सगळे मेटाबॉलिक पॅरामीटर रिस्टोर व्हायला लागतात, मेटाबॉलिक रेट कमी होतो. म्हणजे काय होतं की परत तुमचं ते वाढलेलं वजन कमी व्हायला पण त्रास होतो. त्याच्यामुळे वजन कमी करतानाही हळूहळू शिस्तीत, काहीही बॉडीला त्रास न होता जर का कमी केलं तर आपली चरबी घटली जाते आणि तरच आपले मसल रिपेअरिंग राहतात, मसल शिल्लक राहतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण वेट लॉस प्रोग्राम घेतो तेव्हा हे सगळे पॅरामीटर्स करतो आणि आपल्याकडे ज्या बायका किंवा हे वजन कमी करतात, 14 किलो वजन कमी झालेली बाई माझ्याकडे आलेली होती. तिला सांगितलं चला आपण आधीचा BMI करा, आत्ताचं व्यवस्थित मसल वाढलेले होते, फॅट कमी झालेलं होतं, चालण्यासारखा साधा व्यायाम केलेला होता. याला काय म्हणशील? कशाला लागते तुमची प्रोटीन आणि प्रोटीन पावडर? आणि मी आता किती 10 आणि 20 हजार पेशंट जेव्हा आपण बघतो त्यांच्यातून जो अनुभव येतो त्याच्यामध्ये जर तुला प्रोटीन तिची गरजच नसेल तिथे, तू कशाला प्रोटीन पावडर? बरोबर, आपल्याकडे सप्लिमेंट्स हल्ली जास्त प्रमाणात नसेल तर मग तुम्ही हे प्रोटीन घ्या, ते प्रोटीन घ्या, ते प्रोटीन घ्या, प्रोटीनची गरज आहे. अरे पण आपण वर्षानुवर्ष जिवंत राहिलोय खाऊन, किती प्रोटीन, किती आपण काय नुसतं प्रोटीन खात होतो का? आपल्यापेक्षा त्या बायका ज्या जुन्या बायका त्यांना आपल्यापेक्षा फूडचं ज्ञान जास्त चांगलं असतं. त्यांना माहितीये की कधी लोणचं मुरत घालायचं, रोजच्या आहारात किती खायचं, कसं खायचं. आपण तसं नाही करत. आता जे आपण लोणची करतो ना ते सगळं मीठ आणि तेल असतं, त्याच्यात रिअल प्रोसेस आहे कुठे? मग त्याला काय करशील तू? म्हणून म्हटलं ना की आपला आहार जो आहे हा जेव्हा आपण पूर्ण बॅलन्स मध्ये घेतो, म्हणजे वर्णाबरोबर भात का खातो? कारण दोघांमध्ये एक एक अमायनो ऍसिड कमी येते, एकत्र केलं की त्याचं पूर्ण प्रोटीन कंटेंट बॅलन्स होतं. म्हणून पोळी बरोबर भाजी का खातो? कारण भाजीमध्ये जेवढे फायबर्स आहेत ते फायबर्स त्या पोळीमध्ये नाहीयेत, त्यांना पण आपल्याला मेंटेन करायचंय. भाज्यांमध्ये जास्त काय काय असतं? विटामिन्स, मिनरल, हे सगळं आहे. अँटीऑक्सिडेंट हे भाज्यांमध्ये जास्त आहेत, ते त्याच्याबरोबर कंबाईन करून, फायबर कंबाईन करून मग खातो. मग हे पूर्वीपासून चाललेले वेडी लोक आहेत का? ती सांगते ना मी तुला. बाहेरच्या देशांमध्ये त्यांना भाज्या एवढं सागर संगीताने स्वयंपाकच करत नाही. हो, हे तर आहे. त्याच्यामुळे कप कप भरून कॉफी पितात, कारण ते अँटीऑक्सिडेंट जे आपल्याला भाज्यांमध्ये मिळतात त्यांना कुठून मिळणार आहेत? मग एवढे गप्प कारण म्हणे ते अँटीऑक्सिडेंट रिच आहेत म्हणून ते. पण एकाच प्रकारचे अँटीऑक्सिडेंट घेण्यापेक्षा भाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची केमिकल कंपाऊंड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. जसं मी म्हणलं की कढीपत्ता जो आपण कधीही आहारातल्या ताटातून बाहेर टाकत होतो तो आत घेण्याची गरज पडली आहे, कारण सगळ्या बायकांना ॲनिमिया खूप कॉमन आहे आता इंडियामध्ये.
आणि तो ॲनिमिया रोजच्या आहारातल्या पदार्थातून घ्यायचा असेल तर कढीपत्त्याची चटणी हा एक रोज खाता येणारा पदार्थ तुम्ही तो ऍड करू शकता. कढीपत्ता फक्त वाळवा, मिक्सरला काढा, थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट घाला, नंतर तुम्ही थोडं तीळ घालू शकता त्याच्यात अजून हेल्दी बनवायला नुसतं म्हटलीस तरी सगळ्या बायका खाली कमेंटमध्ये टाकतील आम्ही कढीपत्त्याची चटणी अशी टाकतो. आणि ती 1 चमचा रोज खाल्ली तरी कोलेस्ट्रॉल कमी करतेय, आयर्न वाढवतीये, अजून काय पाहिजे. आणि आमचं कोलेस्ट्रॉलच वाढतं. कोलेस्ट्रॉल झोपा नीट करा, व्यायाम व्यवस्थित करा आणि आहार व्यवस्थित घ्या, तुम्हाला ते मिळतं. साधं लसूण, आलं, कढीपत्ता या पदार्थांमध्ये पण कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता आहे जर तुम्ही ते रोज खाल्लं तर. म्हणून आपण रोजच्या फोडणीमध्ये आलं घालतो, लसूण घालतो, कढीपत्ता घालतो. फक्त घातलेला कढीपत्ता बाहेर काढू नका. मी तर अजून एक म्हणेल की जेव्हा तुम्ही खोबरं वाटण करता त्याच्यात तो कढीपत्ता घाला, म्हणजे तो बाहेर टाकला जाणार नाही. बरोबर, तो पोटात जातो. बरोबर, नाही बिघडत. म्हणजे मी हे करते म्हणून मला माहितीये की नाही बिघडत. नाही बिघडत. आपण चटण्या करतो ना, डोशाच्या, इडलीच्या चटण्या, त्याच्यात आपण फोडणीला कढीपत्ता घालतो ना, तर तुम्ही ते जेव्हा करताना त्याच्यातच टाका. बरोबर. मॅम, आपण ना खूप स्त्रियांबद्दल बोलतोय, स्त्रियांशी होणारे प्रॉब्लेम्स याबद्दल बोलतोय. तर आपल्याकडे ना एक गोष्ट फार सगळ्या स्त्रियांना प्रिय असते, ती म्हणजे सौंदर्य, छान दिसणं. ताटातलं अन्न आणि सौंदर्य याचा एकमेकांशी कसा म्हणजे संबंध आहे, कसा समतोल ते साधतात? आता आपल्याला जर का स्किन म्हणतीये ना, तू कोलॅजन लागतं बेसिकली त्याला. हे सगळं तुझ्या व्हिटॅमिन सी मधून मिळतं. व्हिटॅमिन सी कशात आहे? तुझा आवळा आहे, पेरू आहे, संत्रा आहे, मोसंबा आहे. व्हिटॅमिन सी तुझ्या भाज्यांमध्ये पण आहे, बऱ्याच भाज्यांमध्ये पण व्हिटॅमिन सी आहे. हे जेव्हा रोजच्या आहारात येतील ना, तेव्हा ते सी बॉडीला मिळतं. एक कोणीतरी सुपरफूड काढलाय आणि तो घेतल्यानंतर स्किनचा ग्लो होतो, हे चुकीचं आहे. कारण सगळं पोषण मूल्य त्या स्किनला लागत असतं. त्याला हिमोग्लोबिन लागतं, आयर्न लागतं ना प्रत्येक गोष्टीला. मग ते आयर्न खाताना तुम्ही सगळ्या बाजूनी त्याचा विचार केलात आणि रोजच्या आहारामध्ये चांगले चांगले पदार्थ खाल्ले तर ते आयर्न पण वाढणार आहे. जसं मी तुला म्हटलं की तीळ आहे, तिळाची चटणी त्याच्यात पण आहे, राजगिरा आहे त्याची. मी तर म्हणते राजगिरा उपवासासाठी ठेवूच नका. राजगिरा रोजच्या आहारात वापरावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे, कारण त्याच्यातलं पोषण मूल्य अफाट आहे. राजगिराची रोटी करू शकता, राजगिरा तुम्ही ताकात घालू शकता की जेणेकरून तुम्हाला ते डायरेक्ट खाता येईल. राजगिराचं थालीपीठ होतं. भाजणीच्या, आपण जी उपवासाची भाजणी नाही, आपण जी नेहमीची भाजणी करतो थालीपीठची भाजणी, त्याच्यात पण राजगिरा घाला. सो राजगिरा हा पदार्थ तुम्ही रोजच्या आहारात आणा. उपवासासाठी नाही ठेवला तरी चालेल. त्याच्यामध्ये खूप चांगले पोषण मूल्य आणि हलका आहे पचायला, आणि त्याचा इम्पॅक्ट पण स्किनवर चांगला होतो. ओके. मग आयर्न वाढेल ना तुझं, आयर्न वाढेल, कॅल्शियम वाढेल. परत ते स्किनला जो ग्लो येतो ना, तो इनर येतो ऍक्च्युअली खाणं सुधारल्यानंतर. म्हणजे तुला जर का खोटं वाटत असेल तर मी काल एक पोस्ट टाकले, आजच एक पोस्ट टाकलेली आहे, ज्याच्यामध्ये मंदार जोशी नावाचे जे पेशंट आहेत माझे, तर त्यांचा 13 किलो कमी झाल्यानंतर आणि 13 किलोच्या आधीचा जो फोटो आहे, तेव्हा तू त्यांच्या स्किन मध्ये जर का फरक बघितला, तो म्हणशील हे काय पार्लर मध्ये जाऊन कधी इतका फरक दिसतो. त्याच्या आधी पण एक पेशंट आहेत माझे, तुला एक बाई आहे, तर तू तिथे गेली ना तर त्यांनी मला बिफोर आणि आफ्टरचा फोटो पाठवला आणि मी 2 मिनिटं बघत राहिले. म्हटलं तुम्ही चुकीचा फोटो पाठवलाय का? म्हटलं नाही मॅडम. म्हटलं हा तुमचाच फोटो आहे, माझी टेक्स्ट आहे त्यांना केलेलं, ते मी टाकलं होतं मध्ये. तर म्हणे हो. म्हणजे यू कॅनॉट, तू इमॅजिनच करू शकत नाही की तीच बाई ही बाई आहे का. झूम बघून बघून बघितलंय मी, इतका फरक त्या चेहऱ्यात पडतो. वेट लॉसचा इम्पॅक्ट होतो. लोक आहेत जे फीडबॅक देतात की आमचा स्किनचा ग्लो पण सुधारलेला आहे. मग त्यांना एकच पदार्थ नाही दिलेला, त्यांना जेव्हा समतोल आहार दिलेला आहे, त्यांचं वजन कमी झालंय, त्यांची झोप सुधारली आहे, थोडा व्यायाम सुरू केलाय, तर त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे एक सुपरफूड ठेवून जर का माझा स्किनचा ग्लो वाढवायचा असेल तर ते सुपरफूड असं कोणी नाहीये. बॅलन्स डाएट हे तुमचं सुपरफूड आहे. करेक्ट. आणि हायड्रेशन हे पण खूप गरजेचं आहे जर का स्किनचा ग्लो वाढवायचा असेल. येस. आणि आपल्याकडे एखाद्या सुपरफूडला प्रमोट करतात इन्फ्लुएन्सरसाठी की लगेच त्याला धपा असतात, ते करून बघतात आणि म्हणजे काही नाहीये आणि काही होत नाहीये. पण जे आपल्याला योग्य प्रमाणात योग्य दिशेने जायचंय तिथं गेलो तर नक्कीच हे रिझल्ट चांगले मिळतात. आपल्याकडे अजून एक गोष्ट हल्ली खूप जास्त प्रमाणात वाढली, ते म्हणजे मिलेट्स. आपण मिलेट इयर साजरं केलं, पण काही जण असं म्हणतात की ते जास्त प्रमाणात गेलं तर त्याचा त्रासही होतो. तर त्याचं प्रमाण कसं असावं मिलेट्सचं? आपण एखाद्या वेळेला एक ताट मांडलेलं आहे, बरोबर आहे की नाही, तर त्याच्यामध्ये समजा असा 25% 25 त्या 25%
आपले मिलेट्स बसवायचे. ओके. मग आयदर इट मे बी पोळी, भाकरी किंवा भात. ओके. हे प्रमाण ठेवलं मिलेट्सचं, तर मिलेट्स आर व्हेरी गुड फॉर अस, कारण ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे विटॅमिन मिनरल्स पण आहेत आणि ते खाल्ल्यानं आपल्याला पोटभरीचं जे समाधान मिळतं ते बाकीच्या गोष्टींनी मिळणार नाही. मी मध्ये एक क्रॉस रील टाकला होता, त्याच्यामध्ये एकाने सांगितलं की भाकरी आणि पोळीच्या ऐवजी एक ऍपल खा आणि शेजारी भाजी ठेवा आणि सॅलेड ठेवा. म्हटलं अरे ओकतील रे पोरं, लोक ओकतील. म्हटलं ते त्यांना आपल्या बरोबर भाजी आणि सॅलेड खायची सवय नाहीये, त्यांचा सॅटिस्फॅक्टरी इंडेक्स वेगळा आहे. तो प्रमाणात घ्या, म्हणजे तुम्हाला तसं करावं लागणार नाही बरं का. तू इमॅजिन कर, एक सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसले, पोळी नाहीये, भात नाहीये आणि ऍपल ठेवलेत आणि त्या ऍपल बरोबर पोळी आणि भात खायचा, भाजी आणि इमॅजिन पण नाही. पण त्याच्यामुळे रियालिटी मध्ये बोललात ना तर लोक मान्य करतात, पण रियालिटीच्या आउट गेला ना की वेडे करून सुटतात लोक. त्याच्यामुळे तर फिअर मॉंगरिंग झालंय जेवणाचं आता, की हे भात खाल्ला की माझं वजन वाढेल, पोळी म्हणजे माझ्यासाठी अगदी विषच आहे, ग्लुटेन आता त्याच्यामध्ये विषच आहे. ग्लुटेन फ्रीला पण राजगिरा चांगला ऑप्शन आहे. बर. ओके, तर पोळी म्हणजे माझ्यासाठी विषच आहे, पोळी खायचीच नाही. एकदा मला काय झालं, डायबिटीस डिक्लेअर झाला, तर भात पोळी बटाटा बंद, सगळं खाऊन डायबिटीस कमी करता येतो. बर. भात खाऊन पण. का आलेले एक पेशंट होती, ती म्हटली 2 किलो वजन कमी झालं, पण मॅडम तुम्हाला माहितीये का खरी काय गंमत आहे. म्हटले काय, तुम्ही जो भात खायला दिलाय ना त्याच्यामुळे मन भरायला लागलं म्हणे माझं. कारण इतकं मी ऐकलंय या त्या भाताबद्दल, इन्फ्लुएन्सर बोल, हे बोल ते बोल, की भात खायचंच नाही. म्हणून मी मागच्या 3 वर्षापासून भात खाल्ला नाही आणि मला जेवणाचं समाधानच मिळायचं नाही. मग मी इतर काहीतरी अबरजबर खात बसायचे. पण मला आता माहितीये की मी भात खाणार आहे, संध्याकाळी मला वरण भात खायचा, तर माझं ऑटोमॅटिकली बॉडी क्लॉकच चेंज होत गेलं. म्हणे मला इतकं छान वाटतं की तेवढं खाल्लं की झालं काम, बाकीचं काही खायचीच गरज पडत नाही. आपण फिअर मॉंगरिंगनीच हे सगळ्या गोष्टी लांब सोडून दिलेल्या आहेत. आणि सगळे चांगले पोषण मूल्य आपल्या आहारामध्ये पण आहेत. तू किवी खाल्ली म्हणून तुझं ते पोषण मूल्य नाहीये. स्ट्रॉबेरी पण आहे की आपल्याकडे, सीताफळ आहे आपल्याकडे पपई आहे. मी तर म्हणते ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनी पपई खाऊन बघा, पोट पण लवकर साफ होत. आणि आता एक नवीन आलं इसबगोल, की जे तुम्ही रेग्युलर आहारामध्ये वापरलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं, तुमचं पोट साफ होतं, तुम्हाला फायबर कंटेंट चांगले मिळतात. हे सगळं ते इसबगोल आलं. ते औषध म्हणून वापरत होतं, ते आहारात त्याचा वापर करून जर का आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कमी होत असतील तर त्याला आहारात घ्या, कारण ते शेवटी हस्क येते. आपण भुसा म्हणतो ना, त्याच्यात फायबर मिळणारच आहे तुम्हाला, पण त्याच्यामुळे कधी कधी ब्लॉटिंग पण होऊ शकतं, गॅसेस पण होऊ शकतात. तेवढं फक्त चेक करा. पण आता सगळ्यात शेवटी मला एक विचारायला आवडेल की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला संतुलित आहार कसा असावा? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संतुलित आहार जर का आपल्याला हवा असेल तर आपण एक मूठभर ड्रायफ्रुट्स उठल्या जर का खाल्ले, भिजू नका ते बघा तुम्हाला काय करायचं, कारण त्याच्यामध्ये पण भरपूर ताडफाड. पण मी सांगते रात्री भिजवा, अक्रोड असलं तरी भिजवा, बदाम असलं तरी भिजवा. अक्रोडच्या मध्ये बघ असं काही थोडेसे हे राहतात, ते निघून जातात. बदामचं तुम्ही साल काढलं तर तुमचा तो पण प्रॉब्लेम, फायटेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तसं तुम्ही खाऊ शकता कुठलेही ड्रायफ्रूट मूठभर सकाळी उठल्यानंतर. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट आपला नेहमीचा आहारातला ब्रेकफास्ट, इंडियन ब्रेकफास्टमध्ये खूप चांगल्या व्हरायटीज आहेत आणि त्याच्यामुळे आपलं पोट पण भरतं. साऊथ इंडियन पण आपण खाऊ शकतो. साधे पोहे म्हटलं तरी पूर्ण पोषण मूल्य देणारा पदार्थ आहे. पण तोही काही जणांना ऍसिडिक होतो. ज्यांना ऍसिडिक होतो त्यांनी त्या पोह्यात जेव्हा करताना तेव्हा ते तेलाची जी फोडणी देतात त्याच्यामध्ये मिरची घालून ती तळू नका, ती शेवटी घाला, तुम्हाला ऍसिडिटी कमी होईल. ओके. दही पोहे ऍसिडिटी कमी होईल. हा खूप पर्याय आहे त्याच्या मागे. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो मिरची खाऊन, त्यांनी मिरची त्याच्यात तळू नका, टाका आणि लगेच वरतून हे टाका जे काही तुम्ही घालणार आहात त्याच्यासाठी, त्याने पण ऍसिडिटी कमी होईल. मग हे पदार्थ झाल्यानंतर आपण एक दिवसातून कंपल्सरी एक पालेभाजी किंवा फळभाजी खाल्ली पाहिजे. दिवसातून कंपल्सरी एखादी डाळ खाल्ली पाहिजे. कंपल्सरी तुम्हाला पोळी भात असे पण आहारात आलं पाहिजे तुमच्या. कधी कधी आपल्याला खूप असं कधीतरी असं काहीतरी वेगळं खायची मूड येतो. मग अशा वेळेला तुम्ही मी म्हटलं टेबलावरती मखाना, पातळ पाण्याचा चिवडा, फुटाणे अशा बरड्या भरून ठेवा, ते पण चालतं आपल्याला. रोज एक फ्रूट तर झालंच पाहिजे, 1 किंवा 2 फ्रूट सुद्धा चालतात आपल्याला. आणि वरण भात, मुगाची खिचडी असे पदार्थ पण तुमच्या आहारात आले पाहिजे. याला आपण म्हणतो की बॅलन्स डाएट आहे.
आणि त्याचा उपयोग होतो, त्याचे इफेक्ट दिसतात आणि ते आपण दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं ठोसपणे सांगू शकते की सगळी पोषण मूल्य घेणारा जर का आहार असेल तर तुम्हाला आजार तुमच्यापासून नक्कीच लांबणार. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सगळी पोषण मूल्यही मिळतात, तुम्ही निरोगी राहता आणि इव्हेंच्युअली निरोगी राहिल्यावर तुम्ही आनंदी राहता, तुम्हाला कोणतेही त्रास होत नाहीत. आणि अजून एक धक्कादायक बातमी अशी आहे की आपण जिम करून जे काही रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा जास्त परमनंट वेट लॉस हा रोजच्या तुमच्या कामांमुळे होतो. त्याला आपण की नॉन एक्झरसाइजिंग थर्मोजेनेसिस जे म्हणतो की तुम्ही रोज किती ऍक्टिव्ह राहता याच्यावरती पण तुमचा वेट लॉसचा रेट अवलंबून असतो. 1 तास जिम करून घरात येऊन तुम्ही बसून राहत असाल तर त्याच्यावरती नाही. ती नॉन एक्झरसाइजिंग नीड जी एनर्जी आहे ती एनर्जी ही 60 ते 70% बॉडी वापरते आणि उरलेली कुठली असते ती एक्झरसाइजिंग ते 20 ते 30% वापरते. त्याच्यामुळे न व्यायाम करता पण तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह राहून सुद्धा वेट लॉस करू शकता. साधी तुमची 5,000 ते 7,000 पावलं सुद्धा तुम्हाला इफेक्टिव्ह रिझल्ट. बरोबर आहे. अगदी. त्याच्यामुळे मी जिम करून आणि हे करूनच वेट कमी करेल तर ते वेट तुमचं टिकणार नाही. जिम बंद केली वेट परत वाढेल. हो. पण रोजच्या आहारामध्ये सस्टेनेबल रित्या जर काही चेंजेस केले तर नक्कीच ते तुमचे टिकाऊ असतात. डेफिनेटली. मला वाटतं मॅम तुम्ही जे सांगितलं ते आपल्या प्रेक्षकांना अपील झालं असेल, त्यांना आवडलं असेल. एकतर मला नेमकं न्यूट्रिशन व्हॅल्यू कुठे मिळतात हे आपल्यामुळे कळलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप रेसिपीज कळल्या ज्या खूप अनएक्सपेक्टेड होत्या की या निमित्ताने कळल्या आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा अनेक नवीन रेसिपी या निमित्ताने कळल्या असतील. की हे सगळं जे काय आता बोलते ना याच्यासाठी तू पुस्तकं पण माझी रेफर करू शकतो. नुकतीच 2 पुस्तकं आलेली आहेत की आरोग्याचा पासवर्ड आहार आणि त्याही आधी आहार हेच औषध, अशी 2 पुस्तकं आहेत आपली. हवी असेल तर मी तुला लिंक टाकायला देते. अमेझॉनवरती अवेलेबल आहेत. म्हणजे हे जे काही आपण ऐकतो हे आता फक्त एक बाजू ऐकतोय, त्याचं खरं एक्सप्लेनेशन, त्याचा काय फायदे तोटे हे तुला नक्कीच पुस्तकामध्ये मिळेल. डेफिनेटली. म्हणजे तुमच्या रेसिपीज आणि तुमची पुस्तकं याचा डेफिनेटली सगळ्यांना फायदाच होईल. आणि वेबसाईट पण आहे त्याची पण देते मी. नक्की. मग या सगळ्या गोष्टींचं आपण एक अगदी म्हटलं सार म्हटलं, या पॉडकास्टचं सार काय झालं तर या पॉडकास्टचं सार म्हणजे नेमकं न्यूट्रिशन कुठून मिळतात हे कळलं. ते जर जास्त प्रमाणात हवं असेल तर पुस्तकं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेसिपीजही कळल्या की ज्या घरी तुम्ही करू शकता. शेवटी नाही म्हटलं तरी आपल्याला घरी यायचं आहे तर घरी करणं हा कधी उत्तम पर्याय आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना मी अपील करेन, तुम्हाला सुद्धा अशा हेल्दी रेसिपीज जर खरंच माहीत असतील ना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण इतरांपर्यंत ते स्प्रेड करू आणि ज्यांची युनिक काहीतरी रेसिपी असेल त्यांना गिफ्टसुद्धा देऊया. आणि मॅम तुमचे मनापासून आभार, तुम्ही आलात आणि इतकी पोषण मूल्य आम्हाला सांगितली आणि असं पोषण देणारा हा पॉडकास्ट झालेला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.